तर आज पुन्हा आलतो मी किराणा दुकानामध्ये थैलाभर सामान घ्यायले. तशी त्याची गरज तर काहीच नव्हती, पण आता ताईनं आणायला लावलाय तर आणा तर लागणच. तर सगळ्याले राम राम. मी करन आज सकाळी सकाळी मी आलतो दुकानामध्ये दही घ्यायले. पाहतो तिकडे मानस सेठ तर मस्त खुर्चीवर बसून होते आराम करत. तेवढ्यात मला काकानं मग अर्धा किलो 2 जागी दही देऊन टाकलं, जे की घेऊन मी निघालो घरी जाले. आता मी घरी दही घेऊन चाललो, म्हणजेच माझ्या घरी काही ना काही बनवायचं असन, नाही तर काही ना काही बनवून तयार असन. तर आज माझ्या घरी बनवणं चालू होते आलूचे पराठे, जे की ताई इकडे मस्त दह्यासोबत दाबून राहिली होती. आणि पप्पाचं तर सब खाऊन पिऊन झालं होतं, तर त्यांनी इकडे मस्त बसरून गेले. पण माय मागचे काम काही इकडे सराचं नाव घेत नाही. आता आजीला जायचं होतं पाला आणाले, तर आजी म्हणे इथं हॉटेलात बस म्हणे थोडा वेळ, मी येतो म्हणे पाला घेऊन. तर आजीला दिलं मी ना घरी पाठवून आणि बसलो इथं टाइमपास करत. तसाय मला गिराईक करायचा त्रास ते येतेच, आणि ही गोष्ट आता आजीले बी माहित आहे, म्हणून जास्त वेळ काही तिने लावला नाही, लवकरच वापस आली. मग मी घरी जायला निघलो. घरी आलो तर सगळेच लोक मस्त इकडे टीव्ही पाहून राहिले होते, पण मला कुठे टीव्ही पाहायला फुरसत आहे का. ताईनं सामानाची लंबी लिस्ट देऊन टाकली माझ्या हातामध्ये, जे पाहिल्याबरोबरच मला लक्षात आलं, म्हणलं आज काही ना काही खतरनाक रेसिपी बनणार आहे माझ्या घरी. मग गपकन मी चाबी घेतली, गाडी काढली ना आता आपल्याला जायचं होतं जोडमाले, जिथच्या किराणा दुकानामध्ये हे सगळं सामान भेटणं थोडं सोपं आहे. मग पटापट दुकानदारानं सब सामान जमा करून मला इकडे देऊन टाकलं. सब घेणं झाल्यावर मग मी विचार केला, म्हणलं आता जोडमाले आलो साव तर काही ना काही खाऊनच जाऊ. मग गुरुदेव मामाच्या दुकानात आलो, तिथं घेतला 10 रुपयाचा खस्ता मस्त दाबला आणि तसाच वापस घरी आलो आणि ताईच्या हातात सामानाचा थैला देऊन टाकला. ते बसली मग एक एक करून थैल्यातून सामान काढत इकडे टीव्हीवर पाहतो तर ताईच्या लग्नाचा व्हिडिओ चालूच होता. मस्त मग ते पाहत बसलो ना, आजचं काम झालं इथंच खतम. तर चला मग भेटू आता.